राजाचं विसर्जन करण्यासाठी लगेच मी तयारी केली। मग आपला मित्र म्हणजे गांजा आला मला घेण्यासाठी, त्याला घेऊन आलो सर्वात पहिला वसई डेपोमध्ये। वसईला जाता जाता आम्ही पूर्ण भिजून गेलो कारण पाऊसच खूप जोरदार लागला होता। त्यानंतर मग आलो इथे नाश्ता करण्यासाठी म्हणजे मंचुरियन खाण्यासाठी। नाश्ता वगैरे करून झालं तर आम्ही सर्वजण इकडे आलो कारण आताच गणपती बाप्पाला बाहेर काढलं होतं आणि या बाजूला आपला वसईचा राजा आणि या दुसऱ्या बाजूला आहे आपल्या वसईचा विघ्नहर्ता। आज सर्व गणपती बाप्पा लाईनीमध्ये जातील विसर्जन होण्यासाठी। त्यानंतर मग आम्ही सर्वजण इकडे आलो फ्रीचे वडापाव खाण्यासाठी। आणि होगाच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा। आणि हा गांजा बघा एकाने भरला नाही तर दुसरा घेऊन आला आणि त्यानंतर थोडा पुढे गेल्यावर परत गेला वडापाव घेण्यासाठी। विसर्जनसाठी आलात का फ्रीमध्ये वडापाव खाण्यासाठी आले। आणि हा बघू शकता आपल्या वसईचा लंबोदर। आणि त्यानंतर मग आपल्याला एक फॉलोअर्स पण भेटला होता, त्यासोबत फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही सर्वजण गेलो नाचण्यासाठी। सर्वजण नाचतच होतो, तेवढ्यात लागला जोरदार पाऊस, त्यामुळे व्हिडिओ काढायला काय जमलं नाही। आम्ही सर्वजण 1 ते 2 तास पावसामध्येच होतो, त्यामुळे इकडे येऊन बसले टाइमपास करत। आणि इकडे येऊन आलो तर गांजाचे नखरे बघा। क्या बोल रहा है? उबला हुआ अंडा मांग रहा है।